नाशिक जिल्ह्यातील सिन्नर MIDC मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। कारण तब्बल 36 वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीतील 1 किलो कचराही अधिकृतपणे उचलला गेला नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे। विशेष म्हणजे उद्योगांकडून विविध कर आणि सेवा शुल्क नियमितपणे आकारले जात असतानाही कचरा व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था नसल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। उद्योजकांच्या म्हणण्यानुसार MIDC परिसरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर बनत असून रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये पडून राहिलेला कचरा उद्योग क्षेत्राच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवत आहे। उद्योगांमध्ये येणारे कर्मचारी, ग्राहक आणि गुंतवणूकदार यांच्या समोरही या परिसराचे नकारात्मक चित्र उभे राहत असल्याची खंत उद्योजकांनी व्यक्त केली आहे। उद्योजकांचा आरोप आहे की या प्रश्नाबाबत अनेक वेळा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे नियमित कचरा संकलन व्यवस्था सुरू करावी, औद्योगिक परिसर स्वच्छ ठेवावा आणि मूलभूत सुविधा तातडीने सुधाराव्यात अशी त्यांची मागणी आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही उद्योजकांनी दिला आहे। औद्योगिक विकासासाठी केवळ मोठे प्रकल्प उभारणे पुरेसे नसते, त्या ठिकाणी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात। त्यामुळे आता प्रशासन या प्रश्नावर नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्योगांकडून नियमित कर आणि शुल्क घेतलं जात असताना मूलभूत सुविधा न मिळणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।